हा पूल म्हणजे इंटरनॅशनल कोलॅबरेशनचं एक उदाहरण आहे। कारण भारतासहित 7 देश वेगवेगळ्या पद्धतीनं या पुलाच्या उभारणीमध्ये त्या ठिकाणी होते। आपल्याला माहिती आहे की याचं ओरिजिनल डिझाइन, प्रथम डिझाइन, बेस डिझाइन हे कॅनडामध्ये तयार झालं। त्यानंतर फोर्स टेक्नॉलॉजी ही कोपनहेगन डेन्मार्कमध्ये त्या ठिकाणी त्याची विंड टेस्ट करण्यात आली। केबल्सच्या ज्या चाचण्या आहेत त्या ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना विद्यापीठात करण्यात आल्या। केबल्सचं जे उत्पादन आहे ते मेसर्स किसवायर या मलेशियाच्या कंपनीने केलं आणि रस्त्यालगतचे सुरक्षा कठडे ऑस्ट्रिया आणि गोदरेज आपल्या भारतातली मुंबईतली यांनी संयुक्तपणे केलं। आणि मग याची अग्निशमन चाचणी ही ॲपल्स लॅब स्पेन यांनी केली, स्पेनमध्ये केली। आणि याच्यामध्ये पुलाचं आरेखन हे तायवानच्या कंपनीने केलं। व्हेरिफिकेशन कन्सल्टंट ऑस्ट्रियाचे होते आणि केबल एक्सपर्ट हे सिंगापूरचे होते। त्यामुळे एकूण 7 देशाच्या वेगवेगळ्या कंपन्यांनी, इन्स्टिट्यूशन्सनी या पुलामध्ये सहभाग घेतलाय। प्रकल्प अभियंता PNLB कन्सल्टंट होते, व्हिकॉन लिमिटेडनी संरेखन केलं आणि वेन्झेलनी व्हेरिफिकेशन कन्सल्टंट म्हणून काम केलं, VSLनी केबल एक्सपर्ट म्हणून काम केलं। आणि यासोबत जवळपास याच्यामध्ये सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आलेलं आहे। अद्ययावत अग्निशमनची व्यवस्था, वॉटर मिस्ट यंत्रणा, आपत्कालीन दूरध्वनी, दर 50 मीटरवर आपल्याला त्या ठिकाणी दूरध्वनी आहे, दर 300 मीटरवर 2 बोगद्यांना जोडणारे कनेक्टर आहे। म्हणजे एखाद्या बोगद्यात दुर्घटना घडली तर दुसऱ्या बोगद्यातनं इव्हॅक्युएशन करता येईल अशी व्यवस्था आहे। 24 तास CCTVचं याच्यावर देखरेख आहे, नियंत्रण कक्ष आहे, हवा खेळती राहावी म्हणून स्पेशल अशा प्रकारचं व्हेंटिलेशन याच्यामध्ये आहे आणि लेनची शिस्त पाळली जावी याकरता इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम आहे। आता आम्ही लेनची शिस्त पाळली नाही कारण आमच्या पुरतं ते बंद केलं होतं आणि आम्हाला पूर्ण लेन सगळ्या बघायच्या होत्या, पण आता याच्या पुढे ते सुरू राहील आणि जो लेनची शिस्त बिघडवेल त्याला ऑटोमॅटिक त्याच्या घरामध्ये एक मोठं चालान मिळेल जे त्याला भरावं लागेल। त्यामुळे लेनची शिस्त सर्वांनी पाळावी अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती आहे। आपल्याला माहिती आहे की अतिशय डिफिकल्ट टेरेनमध्ये संपूर्ण हे काम करण्यात आलं। दऱ्याखोऱ्यांमध्ये, जंगलांमध्ये यंत्रसामुग्री नेणं हे अतिशय कठीण काम या ठिकाणी होतं। आणि मला असं वाटतं की जे आपले कंत्राटदार आहेत, नयुगा असतील किंवा इतर सगळे कंत्राटदार आणि त्यासोबत MSRDCच्या टीमने अतिशय उत्तम काम या ठिकाणी केलंय। मी गायकवाड आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो की अतिशय डिफिकल्ट अशा परिस्थितीत काम केलं आणि त्यांच्यासोबत जे आमचे PWDचे सगळे अधिकारी आहेत, विशेषतः आता मनीषा अप्पर मुख्य सचिव होत्या, आता मिलिंद अप्पर मुख्य सचिव आहेत आणि त्याच्यापूर्वीही जे आमचे सचिव होते त्या सगळ्यांनी याच्यामध्ये अतिशय उत्तम काम केलेलं आहे। त्या सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। विशेषतः कोविडच्या काळामध्ये या कामाला खूप अडचणी आल्या, पण कोविड संपलं म्हणजे कोविडमध्ये डबल अडचणी होत्या। सरकारची अडचण होती आणि फॉरेन कन्सल्टंट्सची अडचण होती, पण कोविड संपल्यानंतर पुन्हा आमचं महायुतीचं सरकार आलं, शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले आणि सुसाट वेगाने आम्ही पुन्हा याचं काम सुरू केलं। आणि मला अतिशय आनंद आहे की आता हे काम आम्ही पूर्ण केलेलं आहे। जवळपास 7,181 कोटी रुपये या प्रकल्पाकरता लागलेले आहेत आणि एक इंजिनिअरिंग मार्वल हे आपण या ठिकाणी तयार करू शकलो आहोत। आणि म्हणूनच खरं म्हणजे मला आज मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची माफी मागायची आहे की त्यांना आज ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागला। बरेच लोक ट्रॅफिकमध्ये अडले, आमच्या सुप्रियाताई देखील ट्रॅफिकमध्ये अडल्या होत्या, त्यामुळे त्यांनी देखील एक व्हिडिओ त्या ठिकाणून केला
आणि त्यांचा संदेश देखील आमच्यापर्यंत पोहोचला। मी सुप्रियाताईंना सांगू इच्छितो की सुप्रियाताई, तुम्ही शेवटल्यांदा ट्रॅफिकमध्ये अडलात, आता कनेक्टिंग लिंक झालेली आहे, त्यामुळे पुढच्या वेळेस तुम्ही ज्यावेळी मुंबईहून पुण्याला, पुण्याहून मुंबईला जाल त्यावेळी तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडण्याची कधी वेळ येणार नाही। अशा पद्धतीचं काम जे तुमच्या सरकारने थांबवलं होतं किंवा बंद केलं होतं ते आमच्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी करून दाखवलेलं आहे। खरं म्हणजे या प्रकल्पाचं एकच महत्त्व हे आहे की 1661 साली छत्रपती शिवरायांनी कारतलब खानाचा घेरा मोडण्याकरता उंबरखिंडची जी लढाई केली होती ती इथेच केली होती। इथेच खाली तो विजय स्तंभ आहे।